शिवसेना खासदार अरविंद सावंत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सावंत साहेब, आता मशाल गीत जे ते जाहीर झालेलं आहे, लोकसभेला सुद्धा असं गीत होतं, आता विधानसभेच्या पूर्वी सुद्धा असं गीत झालं आहे, कशा प्रकारे प्रभाव पडेल काय सांगाल? प्रभाव म्हणजे उभा महाराष्ट्र पेटून उठेल इतकं ते सुंदर लिहिलंय आणि त्याला संगीत इतकं भन्नाट दिलंय की माणूस नाचलाच पाहिजे, कुठलाही असू दे तो त्याचं पाय नाचले पाहिजे, लक्षात ठेवा। पण निवळ नाचले नाही, जे नाचलंय ना ते पण दावायचं आपल्याला, ते नाचण्यासाठी नाही आहे, ते नाचलेलं जाळून टाकण्यासाठी आहे। आणि म्हणून काय प्रार्थना आहे, मशाल हाती दे म्हणून जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हातात मशाल गेली पाहिजे असं त्या गाण्याचा मतितार्थ आहे। जो काही चाललेला आहे भ्रष्टाचार दुराचार तो सर्व भस्म करण्याची मशाल हाती दे। मशाल हाती घेण्याचं आव्हान या गाण्यामधून केलं जातं आहे। बदलापुरात घटना घडली, आता पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अत्याचार घडतोय, महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे का? या गाण्यामुळे ती सुरक्षा पुन्हा मिळेल? महिलाच पेटून उठतील आता, कारण यांनी शिकून दिलं ना आता गोळ्या घालायचं, कायदा कुठे बांधतात ते, त्याला गोळ्या घातल्याच ना त्यांनी, मग आता कळेल मशालीत काय करायचं ते, हे तुम्ही सांगितलं आता आम्हाला काय करायचं ते। पण दुर्दैव आहे मणिपूरसारख्या घटनेवर देशाचे पंतप्रधान एका शब्दानं ब्र काढत नाहीत आणि बदलापूर आणि ह्या सगळ्या घटना थांबत नाहीत। पण महिला सुरक्षित आहेत का? मग लाडकी बहीण, तिला पैसे नको आहेत, तिला सुरक्षा हवी आहे, ती जास्त महत्त्वाची। ती सुरक्षा देण्याचं काम आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना केल्याशिवाय। शेवटचा प्रश्न, जेव्हा सत्तेत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना बसेल त्यानंतर महिलांसाठी पहिला निर्णय काय असेल? मला वाटतं यावर बोलणं सगळ्यात महत्त्वाचं। महिलांना आज काय हवं आहे? सुरक्षा, टॉपमोस्ट। आम्ही तो कायदा केला, तुम्ही विसरलात कसे? शक्ती कायदा कोणी केला? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांच्या सुरक्षेसाठी केलेला शक्ती कायदा 4 वर्ष केंद्र सरकार म्हणजे महामहिम राष्ट्रपतींकडे पडू नये, उभ्या महाराष्ट्राने दखल घ्यावी बरं महिलांच्या सुरक्षेसाठी। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेला शक्ती कायदा आजही मान्यतेसाठी राष्ट्रपती महोदयांकडे पडू नये, यातच तुमच्या महिलांबद्दलचा किती आदर आणि त्यांच्या सुरक्षेबद्दलची किती चिंता तुम्हाला आहे हे प्रगट होतं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते खासदार अरविंद सावंत आणि आपण पाहतोय की 4 वर्षांपासून राष्ट्रपतींकडे शक्ती कायदा जो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो पडू नये अशा प्रकारचं गंभीर वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।